ते मित्रांनो, आजच्या आपण व्हिडिओमध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये किंवा स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. आपण स्थूल अर्थशास्त्र ही संकल्पना पाठीमागच्या तासाला विचारात घेतली होती. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या समुच्चयात्मक बाबींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना प्राध्यापक केन्स यांनी जास्त लोकप्रिय केलेली आहे. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण करणारे शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो. समग्रलक्षी अर्थशास्त्र समग्र अर्थव्यवस्थेचे चित्र दृष्टीसमोर उभे करते. समग्रलक्षी अर्थशास्त्रात समग्र मागणी या बाबीला अधिक महत्त्व दिलं जातं. देशातील उपभोक्त्यांची मागणी, व्यवसाय संस्थांची मागणी, शासनांची मागणी, परदेशी ग्राहकांची मागणी यांची एकत्रित बेरीज करून समग्र मागणी लक्षात घेतली जाते. त्याचबरोबर स्थूल अर्थशास्त्रात समग्र पुरवठा या बाबीचा विचार केला जातो. देशात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू व सेवा यांचा समावेश हा एकूण पुरवठ्यात केला जातो. समग्रलक्षी अर्थशास्त्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व आर्थिक बाबींचा अभ्यास केला जातो. समग्रलक्षी अर्थशास्त्रात सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण केले जाते. या अर्थशास्त्राच्या व्याप्तीत समग्र मागणी, समग्र पुरवठा, किंमत पातळी, राष्ट्रीय उत्पन्न इत्यादी समग्र घटकांच्या विश्लेषणाचा समावेश स्थूल अर्थशास्त्रामध्ये होतो. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, त्यामध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत या 4 बाबींचा विचार स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये होतो. स्थूल अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असा शब्दप्रयोग वापरला जातो. स्थूल अर्थशास्त्र जे आहे, स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदर स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात होता. 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनाचे
विश्लेषण केलेले आहे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, J.S. मिल यांच्या सिद्धांतातही राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा केलेली दिसून येते. परंतु त्यांचे समग्रलक्षी विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्र केलेले दिसते. 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत अर्थशास्त्राच्या जगात राज्य केले. जागतिक महामंदीनंतर लॉर्ड J.M. केन्स यांचे पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत हा ग्रंथ 1936 प्रकाशित झाला आणि लॉर्ड केन्स यांना स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना लोकप्रिय करण्याचं श्रेय लॉर्ड केन्स यांच्याकडं जातं. लॉर्ड केन्स यांच्या विश्लेषणामध्ये स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना जास्त लोकप्रिय झालेली आपणाला दिसून येते. तर स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपणाला या ठिकाणी विचारात घ्यायची आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचा संपूर्ण अभ्यास हे समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी समग्र घटकांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. राष्ट्रीय उत्पादन, एकूण रोजगार पातळी, एकूण उपभोग, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण मागणी, एकूण पुरवठा, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी समग्र घटकांचा एकत्रितपणे अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात करण्यात येतो. वैयक्तिक घटकांना स्थूल अर्थशास्त्रात महत्त्व दिलं जात नाही. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्न सिद्धांत. समग्रलक्षी अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार सिद्धांत असेही म्हणतात. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्यांचे विविध घटक, मापन पद्धती यांचा अभ्यास करते. अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नाची व एकूण रोजगार पातळी कशी ठरते व त्यात कोणत्या कारणांनी कसे बदल घडून येतात याचे विवेचन स्थूल अर्थशास्त्र करते. स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणात उत्पन्न हा केंद्रबिंदू आहे. स्थूल अर्थशास्त्रात एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याचे संतुलन उत्पन्नाद्वारे स्पष्ट केले जाते. समजा देशाच्या पातळीवर लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली तर लोकांच्या एकूण खर्चात वाढ होते. त्यामुळे एकूण मागणीची पातळी वाढते. एकूण मागणीची पातळी वाढल्यास वस्तू व सेवांच्या किमतीत वाढ होऊन
वस्तू व सेवांच्या एकूण पुरवठ्यात वाढ होते आणि एकूण उत्पन्न पातळीतील बदलाद्वारे एकूण मागणी व पुरवठ्यात संतुलन प्रस्थापित होत असते. राष्ट्रीय उत्पन्नातील चढ-उतार, व्यापार चक्रातील तेजी आणि मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण स्थूल अर्थशास्त्र करत असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र हे आंशिक समतोलाचे विश्लेषण नसून ते सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण करते. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समतोल कसा प्रस्थापित होतो याचे स्पष्टीकरण हे विश्लेषण करते. म्हणजेच देशातील अनेक वस्तूंची मिळून बनणारी एकूण मागणी व अनेक वस्तूंचा बनणारा एकूण पुरवठा यांच्या समतोलातून सर्वसाधारण किंमत कशी निश्चित होते याचा दीर्घकालीन समतोलाचा विचार हे स्थूल अर्थशास्त्र करत असते. राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांशी स्थूल विवेचनाचा हा संबंध येत असतो. यामध्ये अर्थव्यवस्थेतील अनेक आर्थिक चलांच्या वर्तनाचा एकाच वेळी अभ्यास केला जातो व हा अभ्यास करताना विविध आर्थिक घटकांमधील फलनात्मक संबंध व त्यांच्यातील परस्परावलंबन विचारात घेतले जाते. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन. सूक्ष्म अर्थशास्त्र अन्य घटक स्थिर असताना या गृहीतकाच्या आधाराने सिद्धांत मांडते. मागणीतील बदलाचा पुरवठ्यावर होणारा परिणाम किंवा पुरवठ्यातील बदलांचा मागणीवर होणारा परिणाम स्थूल अर्थशास्त्र विचारात घेते. राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, रोजगार पातळी, एकूण गुंतवणूक, किंमत पातळी इत्यादी समग्र आर्थिक चलामधील परस्परावलंबन समग्रलक्षी अर्थशास्त्र विचारात घेते. गुंतवणूक पातळीवरील बदल हा राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन व रोजगार पातळी या सर्वांमध्ये कसा बदल घडून आणतो व अंतिमतः आर्थिक विकासाच्या पातळीत कसा बदल घडवून आणतो याचे विवेचन स्थूल अर्थशास्त्र करते. स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले जी आहेत, उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलाचा परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि आर्थिक वृद्धीच्या पातळीवर याचा परिणाम होतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे राशी पद्धत.
राशी पद्धतीत एका घटकांचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. समग्रलक्षी विश्लेषण हे समुच्चयात्मक स्वरूपाचे आहे. स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय पातळीवर सर्व आर्थिक बाबींचा म्हणजेच आर्थिक चलांच्या बेरजांच्या रूपातील एकूण परिमाणाचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेतील वस्तूंच्या किमती, सर्व व्यक्तीची एकूण बचत, सर्व व्यक्तीची एकूण गुंतवणूक यांचा अभ्यास केला जातो. तसेच संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी व पुरवठा यांच्यातील समतोलाचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. समग्र पातळीवरील पुरवठा हा संपूर्ण देशात उपलब्ध असलेल्या वस्तू व सेवा यांचा पुरवठा असतो. तर सर्व वस्तू आणि सेवा यांना संपूर्ण देशात असलेली जी मागणी आहे ही स्थूल अर्थशास्त्रीय विवेचनातील मागणी असते. एकूण उत्पादनात असंख्य प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा समावेश असतो आणि या असंख्य वस्तू आणि सेवांचे उत्पादन व उपभोगासंबंधी लक्षावधी वैयक्तिक निर्णय दररोज घेतले जातात. तसेच असंख्य लोक बचत व गुंतवणूक याबाबतीत निर्णय घेत असतात. त्यांचे वैयक्तिक निर्णय तपासून पाहणे हे शक्य नसते. म्हणून बेरजांच्या स्वरूपातील समुच्चयात्मक दृष्टिकोन विचारात घेतला जातो. त्यामुळे एकत्रीकरण किंवा त्यालाच आपण राशी पद्धत म्हणतो, या राशी पद्धतीचा अवलंब हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. प्राध्यापक बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो, परंतु त्यात एका विशिष्ट झाडांची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक आपणास लक्षात येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे वृद्धीची प्रारूपे. वृद्धी ज्याला आपण ग्रोथ म्हणतो, तर स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामधील विविध घटकांचा सहभाग हा अभ्यासला जातो. आर्थिक वृद्धीची जी संकल्पना आहे ही संकल्पना गुणात्मक स्वरूपाची संकल्पना आहे. तर आर्थिक वृद्धी ही गुणात्मक स्वरूपाची संकल्पना नाही, तर ती संख्यात्मक स्वरूपाची संकल्पना आहे. तर आर्थिक विकास ही जी संकल्पना आहे ही संकल्पना गुणात्मक स्वरूपाची संकल्पना आहे. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरत असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्र जे आहे
या अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते व त्यातील बदल कसे घडून येतात यांचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्र हे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण असते. वस्तूंची सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजेच अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स हा एक अर्थशास्त्रज्ञ होऊन गेला. विद्यार्थ्यांनो, या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले विश्लेषण फार प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांनी द जनरल थेअरी, एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या नावाचा ग्रंथ 1936 मध्ये प्रकाशित केला. या अर्थतज्ञांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक ज्या समस्या आहेत ह्या समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये ज्या समस्या निर्माण होतात, उदाहरणार्थ भाववाढीची समस्या, मग हे भाववाढ नियंत्रित करण्यासाठी जे उपाय आहेत, त्याचबरोबर रोजगार निर्मिती, त्याला अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर कसं काढायचं, या बाबींचे जे उपाय आहेत हे उपाय या स्थूल अर्थशास्त्रामध्ये सुचवले जातात. तर विद्यार्थ्यांनो, स्थूल अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहेत. आता त्याच्या पुढचा जो भाग आहे पहा विद्यार्थ्यांनो, स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व हा अभ्यासक्रमामधून वगळलेला भाग आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं आपलं जे पहिलं प्रकरण होतं हे पहिलं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. आता या प्रकरणाच्या खाली जो स्वाध्याय दिलेला आहे विद्यार्थ्यांनो, तो स्वाध्याय पाहणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. कारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये या स्वाध्यायाला अनुसरूनच प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. आता यामध्ये प्रश्न पहिला आहे पहा, योग्य पर्याय निवडा. आता परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात ऑब्जेक्टिव्हमध्ये. त्यातला नमुना म्हणून योग्य पर्याय निवडा या बाबींचा आपण आता विचार करूया. तर अर्थशास्त्राची शाखा, पहिला आकडा बघा स्क्रीनवर दिसते पहा. अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. म्हणजेच संसाधन वाटपाशी कोणती अर्थशास्त्राची शाखा संबंधित आहे. तर त्याचे पर्याय दिलेले आहेत पहा. सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, तिसरा पर्याय दिलेला आहे अर्थमिती आणि चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी काहीही नाही. आता विचार करा जरा, आता यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे? चारही पर्याय पहा.
तर त्या पर्यायापैकी तिसरा पर्याय जो आहे, पहिला पर्याय अ ब क, दुसरा पर्याय अ आणि ब, तिसरा पर्याय फक्त अ आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी नाही. तर तिसरा जो पर्याय आहे फक्त अ हा पर्याय बरोबर आहे. कारण अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे, तर कोणती? सूक्ष्म अर्थशास्त्र. त्यानंतर दुसरा आकडा, सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना. आता सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना कुठल्या आहेत? पर्याय दिलेले आहेत 4. त्यातला अ पर्याय आहे राष्ट्रीय उत्पन्न, ब पर्याय आहे सामान्य किंमत पातळी, क पर्याय आहे घटक किंमत. घटक किंमत म्हणजे उत्पादन घटक किंमत, आणि 4 पर्याय आहे उत्पादन किंमत. बघा, विचार करा जरा, कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय बघा, राष्ट्रीय उत्पन्न आहे, सामान्य किंमत पातळी आहे, घटक किंमत आहे, उत्पादन किंमत. यातले कुठले पर्याय? तर ब आणि क पर्याय बघा. पर्यायामध्ये पहिला पर्याय ब क, दुसरा पर्याय ब क ड, तिसरा पर्याय अ ब क आणि चौथा पर्याय क ड. तर पर्यायामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जात नाही, सामान्य किंमत पातळीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जात नाही, तर सूक्ष्म अर्थशास्त्रात उत्पादन घटकांच्या किमती आणि उत्पादनाची किंमत कशी ठरते याचा अभ्यास केला जातो. म्हणून विद्यार्थ्यांनो, चौथा पर्याय जो आहे क आणि ड हा पर्याय अचूक पर्याय आहे. म्हणजे क आणि ड हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर तिसरा आकडा बघा, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. पर्याय दिलेला आहे राशी पद्धत, ब पर्याय दिलेला आहे समग्र पद्धत, तिसरा पर्याय दिलेला आहे विभाजन पद्धत आणि चौथा पर्याय दिलेला आहे सर्वसमावेशक पद्धत. आता ह्यातले कोणते पर्याय बरोबर आहेत? त्यामध्ये पहिला पर्याय दिलेला आहे बघा अ क ड, म्हणजे अ पर्याय, क पर्याय आणि ड पर्याय. त्यानंतर दुसरा पर्याय दिलेला आहे ब क ड. त्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे फक्त क आणि चौथा पर्याय दिलेला आहे फक्त अ. तर थोडासा विचार जर केला विद्यार्थ्यांनो, तर आपल्या लक्षात येईल की कोणता पर्याय बसतो? फक्त क पर्याय, म्हणजे विभाजन पद्धत. तर फक्त क हा तिसरा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर चौथं वाक्य, स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनाचा अभ्यास करते. आता स्थूल अर्थशास्त्र कोणत्या संकल्पनेचा अभ्यास करते? तर पर्याय बघायचे आपण. अ पर्याय संपूर्ण अर्थव्यवस्थेचा करते का? तर हो, करते. ब आर्थिक विकासाचा अभ्यास करते. नंतर क एकूण पुरवठ्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करते, करत नाही तर स्थूल अर्थशास्त्र करते. आणि चौथा उत्पादन किंमत, तर त्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करते. म्हणून कोणता पर्याय बरोबर आहे? अ, ब आणि क पर्याय. आलं लक्षात?
पहिलाच पर्याय बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे पहा, सहसंबंध पूर्ण करा. आता सहसंबंध पूर्ण करायचा, याच्यामध्ये काय केलं जातं विद्यार्थ्यांनो, तर पहिल्या सहसंबंधामध्ये किंवा दुसऱ्या सहसंबंधामध्ये एखादा ब्लँक चौकोन दिला जातो. तर त्या चौकोनामध्ये आपल्याला अचूक सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. आता बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत, बघा सहसंबंध कसा दाखवला आहे. तर स्थूल अर्थशास्त्र तर राशी पद्धत. सहसंबंध पूर्ण करा, पहिला आकडा सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत, तर स्थूल अर्थशास्त्र राशी पद्धत. त्यानंतर दुसरा आकडा सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करतं, झाडाचा अभ्यास करतं. तर स्थूल अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करतं, जंगलाचा अभ्यास करतं. सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, तर स्थूल अर्थशास्त्र जंगल. आलं लक्षात. त्यानंतर तिसरा आकडा स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत, तर सूक्ष्म अर्थशास्त्र उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आलं लक्षात. त्यानंतर चौथा आकडा मॅक्रोस, म्हणजे मॅक्रोस हा ग्रीक शब्द कशाचा आहे, स्थूल अर्थशास्त्राचा आहे, बरोबर. तर मायक्रोस कुठल्या अर्थशास्त्राचा आहे, हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा. म्हणून मॅक्रोस स्थूल अर्थशास्त्र, तर मायक्रोस सूक्ष्म अर्थशास्त्र. त्यानंतर सर्वसाधारण समतोल, सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र. तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा कसला समतोल आहे, आंशिक समतोल. म्हणून त्या चौकोनामध्ये काय येणार, आंशिक समतोल सूक्ष्म अर्थशास्त्र. त्यानंतर तिसरा प्रश्न, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. आता संकल्पना ओळखायची, संकल्पना ओळखण्यासाठी बोर्डाच्या परीक्षेमध्ये 1 मार्क आहे पहा, आणि ती स्पष्ट करण्यासाठी 1 मार्क आहे, बरोबर. आता पहिला आकडा, गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केलेली आहे. तर उदाहरणाच्या आधारे संकल्पना आपण ओळखणार. काय ओळखली संकल्पना, वैयक्तिक घटक. उदाहरणातील संकल्पना, उत्तराला सुरुवात करायची, उदाहरणातील संकल्पना डॅश करायचं आणि म्हणायचं वैयक्तिक घटक. आता संकल्पनेचे स्पष्टीकरण करायचं खालच्या ओळीला, संकल्पनेचं खालच्या ओळीला स्पष्टीकरण असं टाकायचं आणि ते स्पष्टीकरण लिहायचं. आता संकल्पनेचं स्पष्टीकरण कसं लिहिता येईल आपल्याला, तर अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट घटकांचा स्वतंत्रपणे केलेला अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटक अभ्यास होय.
अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट घटकांचा स्वतंत्रपणे केलेला अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटक अभ्यास होय. त्यानंतर दुसरा आकडा, रमेशने उत्पादनविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविले. उदाहरणार्थ, काय आणि कसे उत्पादन करावे. रमेशने उत्पादनविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवले. आता उदाहरणार्थी संकल्पना काय म्हणता येईल आपल्याला, तर मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय. मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय. तर आता त्याचं स्पष्टीकरण कसं टाकता येईल आपल्याला, तर मुक्त बाजार अर्थव्यवस्थेत उत्पादकाला उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेसाठी काही निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय म्हणजेच मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय होय. त्यानंतर तिसरा आकडा, शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिलेलं आहे. तर संकल्पना कुठली, उदाहरणार्थी संकल्पना उत्पादन घटकांचे मोबदले. उत्पादन घटकांचे मोबदले. आता त्याचं स्पष्टीकरण कसं करायचं आपण, तर वस्तूंच्या उत्पादनासाठी, कोणत्याही वस्तूचं उत्पादन घ्यायचं झालं तर त्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादन घटक आवश्यक असतात. या उत्पादन घटकांना उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल उत्पादकाकडून अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा हे मोबदले त्यांना प्राप्त होतात. त्यालाच उत्पादन घटकांचे मोबदले असे म्हणतात. तर हा झाला तिसरा प्रश्न. आता चौथा प्रश्न जो आपण पाहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उदाहरणार्थ, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व, कारण हा अभ्यासक्रमामधून वगळलेला भाग आहे. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न 5वा आहे पहा, खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात, कारण स्पष्ट करा. आता एक विधान दिलेलं असतं पहा, हे परीक्षेला विचारलेला भाग आहे, तो विचारला जातो. दिलेलं विधान बरोबर जर असेल तर म्हणायचं विधानाशी सहमत आहे, आणि वाक्य आपल्याला पटत नसेल तर म्हणायचं विधानाशी असहमत आहे. आता ते सहमत का आहे त्याची कारणं परत आपल्याला 4-5 वळी लिहायची असतात. हे ओळखण्यासाठी 1 मार्क आहे आणि उर्वरित 3 मार्क सकारणासाठी असतात. आलं लक्षात. उदाहरण घ्यायचं झालं तर दुसरं बघा, स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जात नाही. वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास कशात केला जातो, सूक्ष्म अर्थशास्त्रात. म्हणून काय म्हणायचं, या विधानाशी मी असहमत आहे आणि त्याची कारणं द्यायची. आलं लक्षात. तर विद्यार्थ्यांना तुम्ही काय करा, पुस्तक विकत घ्या, त्याचबरोबर नवनीत गाईड विकत घेता आलं, शक्य झालं तर विकत घ्या. म्हणजेच स्वाध्यायाच्या खाली जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला सोडवता येतील, तुम्हाला ते पुन्हा पुन्हा वाचता येतील. म्हणून तुमच्याकडं पुस्तक असणं
फार महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं हे पहिलं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे.